कालपासून आपण एक $100 चॅलेंज चालू केलेलं आहे. ते चॅलेंज असं आहे की त्या $100 वरती आपल्याला $1000 प्रॉफिट करायचं आणि ते $1000 प्रॉफिट किती दिवसात होते ते आपण बघूया. हे आपलं एक्सनेसचं रिअल अकाउंट आहे. त्याच्यामध्ये आता $94 आहेत. ते चॅलेंज आपण तसं कालपासूनच चालू केलेलं आहे आणि त्या कालच्या पहिल्या दिवसामध्ये आपण गोल्डमध्ये एक बाय साईडचा ट्रेड घेतला होता. त्याच्यामध्ये आपल्याला एक $5 काल लॉस झाला होता. त्या $5 लॉसवरती काल आपण ट्रेडिंग स्टॉप केलं होतं आणि आजचा जो डे 2 आहे त्याच्यामध्ये आपण इथं BTCचा मगाशी एक बाय साईडचा ट्रेड प्लॅन केलेला बाय केलेला आहे. तो आपण 0.01च्या लॉट साईज वरती ट्रेड बाय केला आहे आणि त्याचा जो टार्गेट आहे ते आपण एक 150 पिपचा टार्गेट ठेवलेला आहे. 110500 चा टार्गेट ठेवलेला आहे आणि त्याचा जो स्टॉप लॉस आहे तो 50 पिपचाच म्हणजे 108300 स्टॉप लॉस ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्याला 0.30चा लॉस चालू आहे या ट्रेडमध्ये. तर आपण चार्टवरती बघूया की BTCला आपण कशा प्रकारे बाय साईडचा ट्रेड प्लॅन केला होता. हा BTCचा 15 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट आहे. बाय साईडचा ट्रेड घेण्यामागचं एकच लॉजिक होतं की BTC मध्ये पूर्णपणे अप ट्रेंड होता आणि त्या अप ट्रेंड मध्ये फक्त आपल्याला बाय साईडचा ट्रेड प्लॅन करायचा होता. त्यामुळे आपण इथून एक ट्रेड लाईन ड्रॉ केली होती आणि हा आपण एक प्रिव्हियस स्विंग लो वरती हा सपोर्ट ड्रॉ केला होता. जसा हा सपोर्ट आणि ट्रेड लाईन ब्रेक केली त्यावेळेस आपण सेल साईडचा ट्रेड घेतला नाही कारण की BTCचा ट्रेंड हा अप ट्रेंड होता आणि त्यामुळे आपल्याला फक्त बाय साईडचा ट्रेड प्लॅन करायचा होता. त्यामुळे आपण इथे सेल साईडचा ट्रेड नाही घेतला आणि तसंच इथं जसा ब्रेकआउट झाला तशी 5 मिनिटाच्या कॅन्डलने इथे वरती क्लोजिंग दिली तसं आपण इथं बाय साईडचा ट्रेड प्लॅन केला आणि त्याचं जे टार्गेट आहे ते आपण इथं वरती 110596चं टार्गेट ठेवलेलं आहे आणि स्टॉप लॉस जो आहे तो आपला इथं 50 पिपचा स्टॉप लॉस आहे आणि जे टार्गेट आहे ते आपलं 150 पिपचं टार्गेट हिट झालेलं आहे. आपण जो BTC बाय केला होता तो या ट्रेड लाईनच्या सपोर्ट वरती बाय केला होता आणि ही जी आपण वरतून ट्रेड लाईन ड्रॉ केली होती त्या ट्रेड लाईनचा ब्रेकआउट आल्यानंतर BTCने एक अप साईडला 300 ते 400 पिपची मोमेंट दिली आणि याच्यामध्ये जो आपला रिस्क रिवॉर्ड होता तो 1:3 होता आणि त्याचं टार्गेट आपल्याला भेटलेलं आहे. तर हे जे आपलं एक्सनेसचं रिअल अकाउंट आहे की त्याच्यामध्ये आपण $100 डिपॉझिट करून जे चॅलेंज घेतलं होतं $100 to $1000 तर त्याच्यामध्ये पण आपण BTC बाय केला होता 0.01च्या लॉट साईजने आणि त्याचं जे आपण टार्गेट लावलं होतं ते 110500चा टार्गेट होता. त्याच्यामध्ये पण आपण $5च्या रिस्क वरती $17 बुक केलेले आहेत आणि हे जे आपण चॅलेंज चालू केलं होतं ते 8 तारखेला चालू केलं होतं आणि त्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला एक $5चा लॉस झाला होता आणि आजच्या दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये $17चा प्रॉफिट केलेला आहे. तर हे जे आपलं अकाउंट $100 होतं ते आता $111 वरती गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता $11 प्रॉफिटमध्ये आणि असेच जर तुम्हाला ह्याचे जर डेली अपडेट्स बघायचे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्याची लिंक जी आहे ती आपण इंस्टाग्रामच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि आपण एक ब्लूबेरीचं 5Kचं फंडेड अकाउंट पण बाय केलं होतं. त्याची पण आज एक फेज पास केलेली आहे आपण आणि सेकंड फेज पण एक 4-5 दिवसात पास होईल आणि त्याचं पण एक 5Kचं लाईव्ह अकाउंट आपल्याला लवकरच भेटून जाईल आणि त्याचे पण तुम्हाला जर डेली अपडेट्स आता जर बघायचे असतील तर तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करू शकता.